गुड मॉर्निंग. आजचा दिवस खास होता. आज घरी आलेले सासू सासरे, पण त्याआधी मंडळी आज मस्त केस धुतले होते. म्हटलं 2-4 फोटो आणि व्हिडिओ शूट करूया. पण जसा मोबाईलचा कॅमेरा सुरू तशी आमच्या वीरची मस्तीसुद्धा सुरू होऊन जाते. त्यामुळे मी जो काही प्लॅन करते ना तो काहीच प्लॅन होत नाही. पण कॅमेरामध्ये ना वीरचे छोटे मोठे फोटो असो किंवा व्हिडिओ असो तेच रेकॉर्ड होतात आणि तेच आठवण बनून राहून जातात. आता सकाळचा बराच वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात गेला, त्यामुळे ना जास्त काही शूट झालं नाही. पण कधी कधी ना कॅमेरापेक्षा माणसांसोबत घालवलेला वेळ जास्त महत्त्वाचा असतो, नाही का? पण सकाळचं काही शूट झालं नाही. म्हटलं रात्रीचं जे काय आपलं छोटं मोठं इव्हिनिंगचं रुटीन आहे ना तेच तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूया. इव्हिनिंगला सगळ्यांसाठी मस्त ब्लॅक टी बनवला. गप्पाच्या आणि छोट्या छोट्या कामांमध्ये वेळ कसा गेला काही कळलं नाही. लसूण सोलताना मात्र तुमची आठवण झाली, कारण लसणाच्या ट्रिकला तुम्ही भरपूर प्रेम दिलतं. त्यासाठी ना खरंच मनापासून धन्यवाद. गप्पा एकीकडे आणि हाताने चपात्या एकीकडे, गृहिणीचे मल्टीटास्किंग तर चालूच असते. मग मस्त गरमागरम चपात्या करून सगळ्यांसोबत जेवणाचा आनंद घेतला. रात्री जेवण झाल्यावर ना सासूबाईंनी मस्त केसांची मसाज करून दिली. आता माझी केसांची मसाज झाली म्हटल्यावर वीर काय शांत राहणार आहे का? मग वीरने सुद्धा त्याच्या आजीच्या हातून त्याच्या केसांची मसाज करून घेतली आणि पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. इतक्या रंगल्या ना कधी रात्रीचे 12 वाजले काहीही कळलं नाही. खरंच घरात आपली माणसं असली की वेळ कसा निघून जातो काहीही कळत नाही. तुमच्याही घरी आई बाबा सासू सासरे किंवा नातेवाईक आले की अशाच गप्पा रंगतात का? हे मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.